पावटा हे एक परिचित कडधान्य आहे. समशीतोष्ण व उष्णकटिबंधात सामान्यपणे हे आढळणारे असून भारतात अनेक वर्षे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, दक्षिण गुजरात, महाराष्ट्र इत्यादी प्रदेशांत लागवडीत आहे. ह्याचे मूलस्थान भारत असावे व येथून ते चीन, पश्चिम आशिया, इजिप्त इत्यादी प्रदेशांत नेले असावे असे मानतात. वराहमिहिर यांच्या बृहत्संहितेत निष्पाव या संस्कृत नावाने पावट्याचा उल्लेख आला आहे. ही वनस्पती बहुवर्षायू वेल अथवा लहान झुडपासारखी असते. पाने संयुक्त त्रिदली एकाआड असून त्यांच्या बगलेत फुलोरे सेतरत, फुले पांढरी, लालसर किंवा जांभळी असून त्यांची संरचना पतंगरू असते. शेंग 2 ते 12 सेंटीमीटर लांब, अरुंद किंवा रुंद, चपटी किंवा फुगीर, वाकडी असून त्यात 2 ते 4 चपट्या किंवा गोलसर बिया असतात. त्याचा रंग पांढरा ते काळा या दरम्यान विविध प्रकारच्या छटांचा असतो. शेंगेवर सतत राहणारा किंजलाचा अवशेष असतो. बियांवर संधी रेषा असते. पावट्यांमध्ये 2 प्रमुख प्रकार व अनेक उपप्रकार उपलब्ध असून त्यांची लागवड भारतातील भिन्न राज्यांत व भारताबाहेरील इतर देशांत केलेली आढळते. लागवडीच्या अनेक उपप्रकारांतील लाक्षणिक भेद स्पष्टपणे वर्णिलेले नसल्याने ते परस्परांपासून वेगळे ओळखणे कठीण जाते. टिपिकस व लिग्नोसस हे 2 प्रमुख प्रकार पुढे स्थूलमानाने वर्णिले आहे. टिपिकस हिचे वर चढणारे वेल असून ते आशिया, आफ्रिका, अमेरिका व भारत या प्रदेशांत 1 वर्षापुरतेच बागेत लावले जातात. या वेलीला विशिष्ट वास येतो. फुले, शेंगांचे विविध आकार व आकारमान आणि बियांचे रंगरूप यांतील विविधता लक्षात घेऊन उपप्रकार केलेले आहेत. कोवळ्या शेंगा मांसल असून त्यांची किनार पांढरी, हिरवी किंवा जांभळी असते. बिया पांढऱ्या, पिवळ्या, तपकिरी जांभळ्या अथवा काळ्या असतात. शेंगा व बिया ह्या दोन्हींचा उपयोग स्वयंपाकात करतात. वेल गुरांना खाऊ घालतात. लिग्नोसस हा झुडपासारखा प्रकार शेतात लावण्यास वापरतात. याची पाने वरच्या प्रकारापेक्षा लहान असून शेंगांची साल जाड व धागायुक्त असते. त्या रुंद, चपट्या, आयत असून बिया 4 ते 6 व गोलसर पांढऱ्या, तपकिरी किंवा काळ्या असतात. तामिळनाडू व कर्नाटक येथे बरीच मोठी लागवड असून ते महत्त्वाचे पीक मानतात. सुरत, बेळगाव, कुलाबा आणि रत्नागिरी जिल्ह्यात हे पीक काढतात. याच्या शेंगा फिकट हिरव्या, लांब व गुळगुळीत असतात. खाण्यास त्या उत्तम मानल्या जातात. त्यांचे गुच्छ येतात. कोवळ्या शेंगांची भाजी करतात. जून शेंगांतील दाण्यांची उसळ करतात. श्रावण घेवड्यापेक्षा त्यात प्रथिन जास्त असते. पावट्याचे वेल गुरांना खाऊ घालतात. या पिकाला सुरुवातीस उष्ण हवामान व शेंगा लावण्याची सुरुवात झाल्यावर थंड व कोरडे हवामान आवश्यक असते. पाण्याचा उत्तमपणे निचरा होणाऱ्या मध्यम काळ्या आणि पोयट्याच्या जमिनीत हे पीक उत्तम येते. स्वतंत्र मुख्य पीक म्हणून याची क्वचित लागवड करतात. बहुधा मिश्र पीक म्हणून ऊस, हळद, मिरची, खरीप, ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादी या पिकांबरोबर घेतात. ऊस, हळद व मिरची या पिकांच्या भोवताली पावट्याची लागवड करतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात बाजरी व खरीप ज्वारी या पिकांचे बी पेरताना मधून मधून पावट्याचे 4 किंवा 8 ओळींचे पट्टे 2 ओळींनंतर 60 ते 75 सेंटीमीटर ठेवून पेरतात. धन्यवाद.